नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 3 मार्च 2025 ते 9 मार्च 2025 साप्ताहिक राशी भविष्य. मकर राशी. घरातील कुणी मोठी व्यक्ती स्वास्थ्यहानीच्या कारणाने बऱ्याच वेळापासून चिंतित होती. त्यांच्यासाठी हा सप्ताह विशेष उत्तम राहणार आहे. कारण शक्यता आहे की त्यांना आपल्या आरोग्याने जोडलेल्या काही गंभीर समस्यांनी बऱ्याच वेळानंतर आराम मिळू शकेल. यामुळे घर कुटुंबातील वातावरणही उत्तम होईल. सोबतच घरातील सर्व व्यक्ती सोबत रात्री जेवणाचा आनंद घेऊन जुन्या चांगल्या सवयी आठवताना दिसतील. या सप्ताहात तुम्हाला हे समजण्याची आवश्यकता आहे की जर तुम्ही आपल्या मेहनतीचे फळ मिळवण्याची इच्छा ठेवता तर आपल्या मनाला सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण हा सप्ताह तुमच्या करिअरसाठी सामान्यपेक्षा अधिक महत्त्वाचा असणार आहे, ज्याच्या परिणामस्वरूप यावेळी तुम्हाला काही नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांना या सप्ताहात आपल्या शिक्षकांचे सहयोग मिळू शकेल. अशात आपल्या प्रत्येक संकोचला दूर करून आपल्या शिक्षकांची मदत घेत राहा. या सप्ताहात आरोग्याने जोडलेल्या काही समस्या तुमच्या कार्यक्षेत्रासाठी काही महत्त्वाच्या कार्यासाठी बाधित करू शकते. म्हणून परिस्थितीवर घाबरू नका, तर उत्तमरित्या त्याचा सामना करा. कारण विपरीत परिस्थितीमध्ये तुमचे घाबरणे तुम्हाला मानसिकदृष्ट्या खूप कमजोर बनवण्यासोबतच शारीरिक रूपातही तुमच्या समस्या वाढवू शकते. हा सप्ताह तुमच्या राशीतील जातकांच्या जीवनात आर्थिक पक्षाला घेऊन येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या आव्हानांना दूर करेल. तुमच्या राशीमध्ये यावेळी धनप्राप्तीचे उत्तम योग आहेत, ज्याचा योग्य लाभ घेऊन तुम्ही येणाऱ्या विपरीत परिस्थितीपासून स्वतःला बाहेर काढण्यात यशस्वी होऊ शकाल. उपाय: शनिवारी दिव्यांगांना अन्न दान करा. कुंभ राशी. जे लोक भागीदारीमध्ये व्यापार करत आहेत त्यांना सल्ला दिला जातो की या काळात काही चुकीच्या गोष्टींना स्पष्ट ठेवण्यात किंवा बाहेरच्या निघण्याची रणनीतीची योजना बनवण्याची आवश्यकता असू शकते. कारण हा सप्ताह भागीदारीसाठी तेव्हाच अधिक फळदायी सिद्ध होईल जेव्हा तुम्ही स्वतः व्यापाराच्या विस्तारासाठी प्रयत्न करताना दिसाल. या सप्ताहात तुमचे मोठे भाऊ बहीण तुमच्या कुठल्याही विषयाला समजण्यात मदत करतील. यामुळे तुम्ही आपल्या पूर्वीच्या तणावापासून मुक्ती मिळवू शकाल. तथापि यावेळी तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्या शिक्षणापर्यंत सीमित न राहता दुसऱ्या पाठ्यक्रमातही आवडीने हिस्सा घेण्याची आवश्यकता असेल. यामुळे तुमच्या मनात रचनात्मक विचारांची वृद्धी होऊ शकेल. आपल्या आरोग्याच्या उत्तमतेसाठी तुम्हाला या सप्ताहात आपल्या खाण्यापिण्याची काळजी घेण्याची आवश्यकता असेल. अन्यथा तुम्ही स्वतःला काही गंभीर रोगांनी ग्रस्त मिळवाल. यामुळे तुम्हाला चिंता होऊ शकते. आपले पैसे कुठे खर्च होत आहेत यावर आपण या आठवड्यात लक्ष ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा येत्या आठवड्यात तुम्हाला यामुळे खूप त्रास होऊ शकेल. म्हणून यावेळी आपले डोळे आणि कान उघडे ठेवा. या आठवड्यात आपण आणि मित्र नातेवाईकावर आपल्या सूचना आणि आपला दृष्टिकोन लादताना दिसाल. तथापि आपण असे करण्यास टाळा असा सल्ला दिला जातो. कारण हे आपल्या प्रतिमेसाठी फायदेशीर ठरणार नाही. त्याऐवजी आपण इतरांनाही नाराज करून आपल्या विरुद्ध उभे करू शकता. उपाय: नियमित 44 वेळा ओम शनैश्चराय नमः मंत्राचा जप करा. मीन राशी. या आठवड्याची सुरुवात आपल्यासाठी आर्थिक मुद्द्यांकरता चांगली असू शकते, परंतु आठवड्याच्या शेवटी काही कारणास्तव आपले पैसे खर्च होऊ शकतात, जे तुम्हाला त्रास देईल. अशा परिस्थितीत सुरुवातीपासून शेवटपर्यंत योग्य रणनीतीनुसार आपले पैसे खर्च करा. तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने हा सप्ताह उत्तम राहील, कारण या काळात तुम्हाला काही मोठ्या समस्येतून जावे लागणार नाही.
अशात सकारात्मक वेळेचा लाभ घेऊन आपल्या जवळच्या सोबत ताज्या हवेचा आनंद घ्या. कार्यस्थळी नकारात्मक परिस्थिती तुमच्या कौटुंबिक जीवनात अशांतीचे मुख्य कारण बनेल. यामुळे तुम्ही कारण नसताना घरात चिडचिडा व्यवहार करताना दिसाल. पेशावर जीवनात पाहिले असता या सप्ताहात तुम्हाला कार्यस्थळी खूप सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. ज्या प्रमोशनची तुम्ही बऱ्याच काळापासून इच्छा ठेवत होता ती तुम्हाला या सप्ताहात आपल्या मेहनत आणि लगनने प्राप्त होऊ शकेल. तथापि यासाठी तुम्हाला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समक्ष आपल्या इच्छा ठेवण्याची आवश्यकता असेल. या आठवड्यात बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांचे मन त्यांच्या शिक्षणाशिवाय इतर व्यर्थ कार्यामध्ये लागू शकते. यामुळे त्यांच्या आगामी परीक्षेत इच्छित फळ मिळवण्यात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. अशा परिस्थितीत स्वतःला आपल्या शिक्षणावरच लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. उपाय: गुरुवारी वृद्ध ब्राह्मणांना दान करा.